हे गाडी अशी कशी काय कानी झाली, कुठे झाली, काय झाले तुम्हाला पुढे सांगतो. चला मग स्टार्ट करू. सकाळी सकाळी तामू 6 वाजेची उठी गेले रे भाऊ. म्हणजे अंग तोंड वैगन डायरेक्ट रेडी वय झालं होते. चहा तर गॅसवर उकळत होती. तवशीत काय रे भाऊ, मग आपल्याला ताटल्या बी आणल्या मस्तन पैकी. बाईले म्हटलं भाऊ चहा घे टाक लवकरी फटक्यात मला मजूर काढायला जाणार. तेवढ्यात काय रे भाऊ आपल्या ताटल्या म्हणे चहा टाकणी सुरू वय गेली. चहा घे टाकणी वय गेली भाऊ. तेवढ्यात मी काय तोंडाला लावू. तेवढ्यात तर दिदी आली म्हणे पप्पाईच्या समोशी आहे. काय रे भाऊ डायरेक्ट भुगा घेतला आणि डायरेक्ट ताटली म्हणे टाकी त्याला चहा मध्ये लावली. मग आपल्याला गटागट पेनी. बाईले म्हटलं आपल्याला टाइम झालाय लवकरी 4-5 पोया टाकणं फटक्यात चाल लवकरी म्हटलं. तेवढ्यात काय रे भाऊ आमचा रोशन बी उठी गेला. मग जप म्हणून शाळेचा टाइम होई जाईल. तेवढ्यात काय रे भाऊ शाकाली गेला. माझं मस्तन पैकी डबा गिगन आमची बी तयारी फुल होई जाईल. आणि डायरेक्ट लालपरीची खोलली भाऊ टिक्कीन. मग काय टिक्की म्हणे मस्तन पैकी शाकालच ना मा एक डबा ठेवला ना कपड्याची पिवशी लावली भाऊ चाबी. मग आपल्या लालपरीने निघल्या मुशीचे चितोडा तापोटा. पुढचा नजारा तर एवढा भारी होता की पुढच्या यापेमध्ये आपले मजूर होते खतरनाक मध्ये. तेवढ्यात काय रे भाऊ आले ना मग आमू हायवेवर ना मस्तन पे घेतला एक सेनगी घेतला. पुढचा नजारा तर एवढा भारी होता खतरनाक मध्ये म्हटलं सुमसाम दिसतोय. तेवढ्यात तर काय रे भाऊ ट्राला आला सीधा म्हटलं अंगावर सांगतोय काय हा आला ना भाऊ. मग फाटा कोटरा फाटानं सांगवी डायरेक्ट शिजे टापोटाप जाऊ म्हटलं आपण. आले ना भाऊ मग सांगीच्या पेट्रोल पंपावर. मग आडी काय म्हटलं आपल्या लालपरी मध्ये 100चं पेट्रोल टाकी घेऊ. तेवढ्यात काय रे भाऊ पुढे तर लिहिलाय मग पेट्रोल शिल्लक नाही. फिरवली भाऊ आपल्या लालपरीले मस्तन पैकी. तेवढ्यात काय म्हटलं भाऊ बसा मग आपल्याला टाइम जायला. तेवढ्यात काय रे भाऊ गोडाऊन मध्ये डायरेक्ट लावली आपल्या लालपरीले. आपल्याला तर लागी जायला होत्या मग 2 गाड्या भाऊ. एका गाडीचे मजूर बाकी होते म्हणून आपल्या गाड्या काही धकत नव्हत्या. तेवढ्यात काय रे भाऊ आले ना मग आपल्या दुसरे मजूर दुसऱ्या गाडीचे. मग तवा मस्तन पैकी आय सर म्हणी बसले. बाकीचे या ट्राल्या म्हणी बसले रे भाऊ. देखून दिला भाऊ काय भाऊ न पंजा. आय सर म्हणी बसले ना भाऊ. काय सांगतो मग हिच्या म्हणी कथा काय चालली भाऊ आपली गाडी रफसप गैरा जोरात नुसते दणकेनं दुनके लागत रे भाऊ. मग काय रे भाऊ फिरवला मग याच्याकडे कॅमेरा. तेवढ्यात काय रे भाऊ आले ना मग आमू हातरून तर मस्तन पैकी हातरून धरणाचा एक सीन करी घेतला हाडला न मग फिरवला आपल्याकडे कॅमेरा. म्हटलं गाडीत गैरा जोरात चालले भाऊ पॅक पकड. चिंचोल मेहोल मधला आला भाऊ काटान महाडी काट्यावर लागली आपली गाडी. आणि आमू इकडे होते मग साईडले उभे. महाडी काय रे भाऊ रिकाम्या गोष्टी चालल्या मस्तन पैकी. समीर भाऊ तर गैरा ध्यान देत होता रे भाऊ मोबाईल मध्ये. इकडे काय बाकीचे माणसं टाक्या टुक्या चढवत आहे तर लाईन जायला होती भाऊ. काय रे भाऊ आले ना मग आमच्या सामने एक गाडी घडायची तरी तर काम चालू व्हाय झालं होतं कॅरेटच्या गाडीवर. हाडी तर फेस जागा होती ना. मग हाडून आली ना भाऊ मग आमची गाडी डायरेक्ट मया जुया मग डबे डुबे काढी कान उभे राही गेले. मजूर तर सगळे उतरी गेले म्हणे मया कोणचा आहे न काय आहे. चाललं रे भाऊ मामू रस्त्यानं मस्तन पैकी डबे डुबे गिकन मया तर गैरा दूर होता रे भाऊ. म्हटलं तेवढ्यात काय रे भाऊ आणले ना मग शाखांना पानं 5-6 म्हटलं आडी का पंगत गिंगत दीर आलाय. म्हटलं भाऊ फिरवायला आपल्याकडे कॅमेरा मस्तन पैकी छोटी नव्हती होती. म्हटलं या नव्हतीच जेवण करू रे भाऊ. म्हटलं तेवढ्यात काय रे भाऊ पुढच्या माणसं एअरवर जायला होते. म्हणजे एअर मधलं पाणी वरून हातानं वळणं होतं. क्लीन भाऊ मग आमची पंग शाकाल तर कैरा साशे रे भाऊ. मग फिरवायला मी ना माझ्याकडे कॅमेरा पानं की ना मस्त नाथरले. काय रे भाऊ डबा गिबा खोलला. म्हटलं कशाची भाजी आणली भाऊ शाकाल. आमचं होतं वांग. त्याची काय होती पोक्याची भाजी. अरे काय मस्तन पैकी लागले रे भाऊ. जेवणाले सुरुवात होताच की सुरू वरून पाणी रे भाऊ जिमजी. झालं ना भाऊ मग जेवण गिवण मस्तन पैकी आरामात जेवण झालं. तेवढ्यात काय रे भाऊ केले मग आमू येरजोय टाकली ना भाऊ शाकांना नडी मस्तन पैकी यर मधी. पाणी तर लयच वरे होत रे भाऊ. म्हटलं चांगली हलय भाऊ. कॅनकिन मस्तन पैकी भराले ना आले ना भाऊ. मग वरे धीरे धीरे वळले भाऊ शाकांना.
शाकाल मलेत पाणी द्यायचे ती डायरेक्ट जेवणा ठिकाणीच गिगन गेला अरे भाऊ पाणी मधलं मला पाणी गिनी पाचतो रे भाऊ आडे काय भाऊ झाले ना मग सगळेचे जेवण नाडे काय रे भाऊ पा मग कवळी झुम्मड पडली पाण्यावर ते कॅन बी अशी होती पण इथे 2 डबे बरा टाकली रे भाऊ मग तिसऱ्यानं बी कॅन मस्तनपैकी समीर भाऊन आणली रे भाऊ अरे मग धीरे धीरे वडत हे पा मग आडी कशी झुम्मड पडली खतरनाक म्हणी फक्त किती डबे भरा 2 हे बाकीचे माणसं पया पया करायला लागेल भाऊ पाण्यासाठी पा मग कसे पळताय माणसं पाण्यासाठी खतरनाक म्हणित तो म्हणे मला तिक्क लागलाय मला पाणी पास वाटक्या अरे भाऊ मग बदलली न वर्दी मस्तनपैकी आडीन मग चाल म्हटलं भाऊ बागात गिगात पत्ती किती आणू गाडीले पटक्यामध्ये कारण पाण्याचा मोसम झालाय म्हटलं पाणी जर पडलं तर गैरच वल्ले जाऊ आडी सगळ्याने वर्दी बदलली भाऊ मग आले ना भाऊ बागात मग बागता म्हटलं गैरात डेंजर दिसतोय रे भाऊ माल तर क्वालिटी बाज आहे म्हटलं जबरदस्त हे पा मग झाड गैरे मोठे मोठे झाड होते भाऊ खतरनाक म्हणे माल पोहात लागला रे भाऊ मग पत्ती काटायला खतरनाक म्हणे पा मग कसा पत्ती काटायला आता जबरदस्त हिरवीगार पत्ती होती भाऊ मग बागात बी ती किती लागली भाऊ आणि लागली आपली लाईन झाडायची गाड्या जो पा मग कशी लाईन लागली खतरनाक मध्ये तिथं चालले रे भाऊ मग मूवी बागामध्ये खतरनाक मध्ये काय रे भाऊ माल तर जबरदस्त होता 2च झाड आणा मी बी दाखवली सुंबय न जाऊ म्हटलं आता झाडायले जाता जाता असतं म्हटलं गैरात दूर जाणार का काय तेवढीच दिसला रे भाऊ मग आपल्याला शाकालले म्हटलं चुंबय गिंबय दावशी शाकानं दावली भाऊ चुंबय तेवढ्यात काय रे भाऊ दिलीप पठाण उचली त्यात होता झाड मग दाखवले भाऊ हा मग दिलीप पठाण तर गैरीच मजा घे रे भाऊ म्हणे मोठे मोठे झाड आहे कशी मजा येईन म्हणे तिकून तेवढ्यात तर काय रे भाऊ शाकांना आणलं भाऊ मग खांद्यावर उचली मस्तनपैकी पठाण बुवानं देखी घेतलं भाऊ ठेवलं ना भाऊ मग पठाण बुवानं जाण चालला रे भाऊ दिलीप पठाण बुवाची तर मग 50 झाडाचीच गॅरंटी होती रे भाऊ उचल्याची म्हणे 50 झाड झाले भाऊ आपल्या मग आता करू आपण चुंबय आगामनी येता असता डायरेक्ट मौत भाऊ दिसला रे भाऊ म्हटलं कटर भाऊ काढ भाऊ चांगला माल म्हणे गाडी गिडी होईन की नाही म्हटलं गाडी तर करणेच पडीन खतरनाक म्हणे माल काढला रे भाऊ मैमत भाऊन बी जबरदस्त तेवढ्यात काय रे भाऊ पुढे गेला ना मग आता कोण उचली देत आहे रे भाऊ मैमत भाऊन बी तर चांगलाच माल काढलाय रे भाऊ म्हटलं पठाण भाऊ आता म्हणे गैरा माल पडलाय म्हणे भाऊ तेवढ्यात काय रे भाऊ उचलणाऱ्याला हा का मार मार चालले साय मग पुढे मग म्हटलं उसनणार पुढे तेवढ्यात तिकून शाकाला इकडे म्हणे उसनणार तर कोण आहे तर म्हणे राजा भाऊ मग काय रे भाऊ राजा भाऊ दिसल्यानं घेतले मग आपल्यानं 2 झाड झाला ना भाऊ मग एक भत्ता तेवढ्यात काय भाऊ शाकाल मस्तन बशी गेला ना आमनं बी फिरवू त्याला मग आपल्याकडे बी कॅमेरा आमू बी 2 जण बसले होते मस्तन पैकी पाणी चालू होते वय गेलं बोदर ठो काय म्हटलं आता पत्ती गित्ती मोजाईन तोडलो का आपण अडे रिकामे बसू आडी काय भाऊ अजगिकन आला मग फरमान भाऊ तर पाण्यातच होता रे भाऊ पाहून दाखवला तिकून पंजा न पा मग आमची गाडी बी रचात होती भाऊ खतरनाक म्हणे अडी पत्ती लागत होती गाडीले पत्ती गित्ती लागते म्हटलं शाकाल तडलो का पण चाल म्हटलं बागा आडी सगळेच माणसं बसले होते भाऊ कारण म्हणजे पाणी चालू होतं ना हवा बी चालू होती स्लाले बो झाडाने हा गाड रस्त्यातून येणे होते बो मग आम्हाला रस्त्यातून कारण म्हणजे रस्ताच नाही होता बागाले गाड रस्त्यातून मग मी न बी आपल्याकडे फिरवू दिला भो कॅमेरा मस्तनपैकी नजारा होता कारण गारा गाराने वरून पाणी डोक्यावर 2 झाड अडी काय रे भो सगळेले थंडी भराय गेली मग पहा मग एका छत्री किती लोक उभे येत नुसते चालले ना भो मग आडी बोट आलोय ने चालले ना भो मग आडी 2-3 बोट हालोय ने पहा मग कसं पंजाला राहिलाय भाऊ गोडीवर खतरनाक म्हणी आणि इकडे तर टॉपचा विषय होता रे भाऊ नुसते 2-4 बोट दाखव तिकडे हा मालक लोक गाडी भरत रे भाऊ खतरनाक मध्ये काय रे भाऊ ती कोणता आला मग डायरेक्ट इकडे डायरेक्ट हेल्मेट ला घेतले डायरेक्ट तोंडाईवर म्हणजे हेल्मेट कसे डायरेक्ट फॉर्म हे काय रे भाऊ समीर भाऊ न कटर भाऊ तर माल तर जबरदस्त काटत रे भाऊ पण समीर भाऊले थंडी भराय झाली होती त्याच्यानं काही फटाफट माल काही जेले ना भाऊ तिकून दाखवला पंजान सीधे आपण निकले टापोटाप झाली ना भाऊ मग आपली
आपली गाडी प्या कशी बांधत होती खतरनाक म्हणे पा मग पब्लिक तर कशी उभी होती रे भो. रस्ता खराब होता तर भो आम्ही पायदळ जात होते रस्त्यानं म्हटलं गाडी गिडी पशी गिशी जाईन भो चाल म्हटलं पायदळ. गाडी तर भो बोलतेस कानी वय गेली ती रे भो पा मग कशी कानी वय जायला येतं. डायरेक्ट आम्हाला बोलायले भो पिकअप गाडी तर भलती कानी वय गेली म्हटलं काही खरं नाही गाडीचं आता. गाडीच्या नुसत्या पाट्यानं फुट्या वाकी जायला होत्या. हे पायग्या कशी उभी आहे इथं गाडी. टायर टू व्हीलर सगळे उचकाय जायला होते ना भाऊ काय सांगतो नाल्यात उतारी टाकेल होती. इकडे पिकअप म्हणे बी पिकअपची बी फशी गेलती नुसतं लोटा लाट चालू होती ना माडी. म्हटलं कसं होईन आणि गाडीचा सीन तर पार भो हा सीन होईल होता भाऊ जबरदस्त. आणि पब्लिक तर गैरीस होती रे भाऊ फनेवाले घडवानारे. हे पिकअप न्यारी निके ना भाऊ आमची हे बी पशी गेली. कवाच्या कवा टन मारी कन भो पिकअप निकली. काय रे भो फिरवला ना मग आपल्याकडे कॅमेरानं पब्लिक तर गैरीस होती रे भो मग गाडी जबरदस्त. गाडीला पासाठी तर सगळेच मोबाईल काढी घेतल्याने लावले रे भो व्हिडिओ काढणे खतरनाक मध्ये. रे पा मग गाडीचा सीन भो दुसऱ्यानं तिसऱ्यानं बी व्हिडिओ काढला तर भाऊ बी व्हिडिओ काढत भो. त्याच्यावर मग चालले रे भो पब्लिक डायरेक्ट पुढे. पिकअप तर निकी जायला होती ना मग पिकअप मनी बसायला मग जागा करू म्हटलं मस्तनपैकी जागा गिगा केली भो पिकअप मध्ये. असेच ब्लॉग पाहण्याकरता या आयडीला फॉलो करा. दाखवल्या भाऊ तवशी तिकून 2 बोट भाऊन.